पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां अस्मिन् आश्रमे आगतानां सकल आस्तिक महाजनानां भक्तानां आबाल वृद्धानां वृद्धेतर जनानांच क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल संरक्षणार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थम राजभय दस्युभय अग्निभय मारिभय चौर्यभय इतिभय सकलभय निरसन पूर्वकं प्रचलित व्यवसाये व्यवहारे व्यापारे राज्यद्वारे कृषि क्षेत्रे सभायां सर्वत्र यश विजय कीर्तिलाभ शत्रु पराजय सदभीष्ट संसिद्ध्यर्थं ग्रहकृत राजकृत मनुष्यकृत देवकृत सर्वविध पीडा परिहार पूर्वकं नैरुज्य दीर्घायुः विपुल धनधान्यादि प्राप्त्यर्थं महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी जगदम्बा पराम्बा सच्चिदानंद स्वरूपा प्रणवाम्बा राजराजेश्वरी माहुरगढ़ निवासिनी अस्मत् कुलदेवता निरंतर कृपाशीर्वाद कृपादृष्टि लाभार्थं तया कृपया सकल भक्तजनानां मनोरथ मनोकामना सिद्ध्यर्थं अस्य अस्मिन् आश्रमस्य यशकीर्ति शीघ्राति शीघ्र सिद्ध्यर्थं तथा च सकल प्रलंबित कार्यादि सिद्ध्यर्थं अद्य दिने श्री सद्गुरु हंसतीर्थ स्वामी महाराजानां रौप्य महोत्सव पुण्य स्मरण अंगभूतं श्री स्वामी महाराजानां चरण नलिने मेधमान प्रेमोपलब्धये तत्परिचर्या रसास्वादन सानुकूल सौभाग्य प्राप्त्यर्थम अद्य दिने एभिः ब्राह्मणैः सहाय्येन यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मीलित उपचार द्रव्यैः सकृत रुद्र अवर्तन एकादशनी अवर्तन पूर्वक षोडश पुरुष सूक्तेन अभिषेक पूजन कर्माहं करिष्ये कलशार्चनं च करिष्ये शिवतमय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ति परशुरामहस्तं शोभितं मोदकेन समर्पयामि
परिवार प्रियदान नमः सवित्रे सूर्यनारायण ओम सवित्रे नमः दीपपूजनम् अग्निर्ज्योतिखाज्यो समर्पयामि नमस्कारं करोमि शुभं करोति कल्याणम् आरोग्यं प्रयच्छामि देवाय परमात्मने
पयस्नानं समर्पयामि कामधेनु समुत्पन्नं सर्वेषां जीवनं आपोहिष्ठामय भुवस्तान ऊर्जेन धातना महेरणाय चक्षसे गुरुणारविन्दाभ्यां नमः दधिस्नानं दध्योचलविमत्ता प्रथमो दैव्योऽभिभव Yeah.
Gracias.
ब्रह्मीभूत योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज आज रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळा इथे संपन्न होतोय। भगवती कुलस्वामिनी रेणुका माता सद्गुरु कृपेने आजची पूर्व पर्वणी आपल्या सर्व भक्तांना लाभलेली आहे। आत्ताच इथे यज्ञेश्वर गुरुजींच्या हस्ते रुद्राभिषेक संपन्न झालेला आहे। भस्मस्नान झाले सद्गुरूंना। ह्यानंतर सद्गुरु सेवा देम जाई सार्थक होईल जन्माचे, ह्याप्रमाणे सद्गुरु सेवेचा आपण सर्व भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यायचा आहे। सर्व जे बाहेर भक्त मंडळी बसलेली आहे, उभी आहे, आपण ज्या कार्यासाठी आज इथे आलोय, समाधीच्या दर्शनाला, समाधीच्या सेवेला, तर सेवेचा आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। सर्व भक्तांनी समाधी मंदिरात येऊन बसायचं। जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब कशी करावी तुझी पूजा, कशी करावी तुझी पूजा, हे न कळे कमला कसे राहू कसे
लावण्या हात गजेना
व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी Sa
जवननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणि तुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। राम कृष्ण
पाहू प्रचिती भक्तीची. काय इथं नांदते अंबा माहुरची हो परिदाविली सोनईची. कुठली म्हणून पायी पायी यायचं बर का सोनाईला, गाडीनी नाही. नांदते अंबा समृद्धी आहे, पण आपल्याला तरी नेऊन वाटतं काहीतरी माझ्याकडे कमी आहे, हे कमी आहे ते कमी आहे असून सुद्धा. पण इथं कसं आहे महाराज म्हणताय परी आडराणी वैभवपूर्ण ह्या जंगलामध्ये येऊन वैभवपूर्ण नटली. कसे ते असते पुन्हा तिथे झालो. पहा एकदा करूया वारी सोनईची. कशी कशी इथं गाडी म्हणलेली वारी म्हणलेली. नांदते अंबा काय आवाजच येईना कोणाचा. पहिल्यांदा आले काय इथं आपल्या दरबारामध्ये अंबाबाई कशावर बसलेली आहे. योग नयनी पडता योग पीठते फिटती पारणे डोळ्याची. बरोबर आहे का. नांदते अंबा
धावत आली. हरिनंदाची भक्ती बघून आपल्या स्वामींनी अशी भगवतीची भक्ती केली, अशी भगवतीची भक्ती केली की भगवतीला गळावून धावत यावं लागलं. कोणासाठी? आपल्या स्वामींसाठी, आपल्या सद्गुरूंसाठी. हरिनंदा हरिनंदाची भक्ती बघून माय धावत आली गळावून. काय म्हणाली अंबाबाई गळावरती आल्यानंतर? इथेच राहीन. काय म्हणाली अंबाबाई? इथेच आहे, इथेच राहीन. कुठं? इथेच आहे, इथेच राहीन. हीच प्रतिज्ञा हिची नांदते अंबा. रम्य सोहळा येथील पाहण्या. आज स्वामींची पुण्यतिथी आहे. भगवतीच्या या दरबारामध्ये हा रम्य सोहळा पाहण्यासाठी काय लागते? जोड लागते भाग्याची. आपण किती भाग्यवान आहोत. कशासाठी? नांदते अंबा.